मनू मनू काय झालंय ग? काय झालंय ग? मुना ठीक आहे ना? नाही, आपल्याला बाहेर थांबायला सांगितलंय म्हणजे नक्की काहीतरी. तू गप्प बस ग, काहीतरी बोलू नकोस. काही झालं नसणार. मनू मनू सांग ना. अगं काय विचारतोय आम्ही? सांग ना. मोना ठीक आहे ना? अगं ही काहीतरी वेड्यासारखी बोलते. मनू बोल ग, काहीतरी बोल. आजी, आजोबा, तुम्ही आधी बसून घ्या. आम्हाला काही नको. मला एवढंच ऐकायचंय की मोना ठीक आहे की नाही. पण तू बोलत का नाहीये जाग? आम्ही जावई बापूंना विचारू का? ताई, ताई कोमात गेलीये. आजोबा, आजी, नाही, आता काही कर नाही. आता काही होणार नाही. आता काय? आजी, आजोबा, असं कसं झालं ग? तुम्ही दोघं शांत व्हा बरं. आजोबा, आजोबा ऐका माझं. बसून घे तू. तू तू थांब जरा. तुला काहीच माहिती नाहीये. मी जावई बापूंनाच विचारते, तेच तिला. आजी, आता त्याचा काही फायदा होणार नाहीये. काहीच फायदा होणार नाही असं कसं म्हणू शकता डॉक्टर तुम्ही? तुम्ही याआधी अशा रेअर केसेस हँडल केल्यात म्हणून विचारतोय मी. विक्रांत, शांत. आय एम सॉरी डॉक्टर, आय एम रिअली सॉरी. आय कॅन अंडरस्टँड मिस्टर विक्रांत. अहो ती एक तुमची पेशंटच नाही, तुमची बायको सुद्धा आहे. अहो तुमच्या मुलीला जन्म दिलाय तिने. माझ्या कम डाऊन, कम डाऊन. मला सांगा, त्यांची तब्येत आधीपासून अशीच आहे का? खरं तर नाही. म्हणजे प्रेग्नन्सीच्या सुरुवातीच्या काळात होती, पण नंतर बऱ्यापैकी नॉर्मल झाली ती. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की होईल डिलिव्हरी नॉर्मल. मॅडम जर पडल्या नसत्या तर असं नसतं झालं. एक्झॅक्टली. निव्वळ पडल्यामुळेच आज ही अशी सिच्युएशन आलेली. मी असलं केसेस पाहिलेले आहेत. पेशंट साधारणतः 36 तासात कोमातून बाहेर येऊ शकतो. आपण 36 तास वाट बघूया. लेट्स बी होपफुल. पण त्यानंतरचे 3-4 दिवस आपल्याला अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. अगदी डोळ्यात तेल घालून सगळ्यांना त्यांच्याकडे लक्ष ठेवावं लागणार आहे. डॉक्टर विकास, मॅडम. मोनिका मॅडमना आत्ताच्या आत्ता ICU मध्ये शिफ्ट करायचं. ओके. आणि तुम्ही तिथेच थांबायचे. तुम्ही तिथून कुठेही जायचं नाहीये. ओके ओके, मूव फास्ट. मिस्टर विक्रांत, मी याही पेक्षा सिरियस केसेस हँडल केलेले आहेत. तुम्ही मगाशी चिडलात. डॉक्टर, आय एम रिअली सॉरी. नाही नाही, बरोबर आहे. प्रयत्नांचा फायदा नाही असं नाही. आपण प्रयत्न चालू ठेवूया. पेशंट कधी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देईल हे कोणालाच सांगता येणार नाही. एक्झॅक्टली विक्रांत. बी पॉझिटिव्ह. आपल्याकडे 36 तास आहेत. आपण सगळ्या पॉसिबिलिटीजचा विचार करूया. एक्सक्यूज मी मॅम, आय एम सॉरी टू डिस्टर्ब यू, पण मानसी मॅमच्या आजोबांना चक्कर आली आहे. सावकाश. अहो असं काय करताय? सांभाळा स्वतःला. आजी, तू शांत राहा. बरं वाटेल त्यांना. आजोबा डीप ब्रीदिंग करा.
आजोबा तुम्ही काळजी नका करू. मोनिकाला काहीही होणार नाही. मी आहे ना. सिस्टर, आजी आजोबांना रूममध्ये घेऊन जा आणि तुम्ही आराम करा तिथे. ओके, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे. सिस्टर चला. सावकाश. शांत राहा. विक्रांत, मला काहीच कळत नाहीये. डोकं सुन्न झालंय माझं. मनसी, तू टेन्शन घेऊ नकोस, कारण माझा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. ओके. मला ना आता आजी आजोबांचीच काळजी वाटायला लागली. मनसी, आपण आजी आजोबांना आमच्या घरी शिफ्ट करूया. हो, कारण तुमच्या इथे त्यांना एकटं ठेवण्यात काहीच अर्थ नाही. एकटं असलं की मनात नको ते विचार येतात, नको त्या शंका येतात. त्यापेक्षा आमच्या घरी शिफ्ट करूया. आमच्या इथे खूप माणसं आहेत, त्यांना गप्पा मारता येतील आणि काही झालं तर सावरता देखील. तसं असेल तर मीच नेते त्यांना. ओके, गुड. आणि ताईचं काय? वेटिंग. विक्रांत, तिला कोमातून कधी जाग येते याची वाट पाहण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाहीये. मानसी, पुढचे 36 तास खूप महत्वाचे आहेत. त्यात ती शुद्धीवर आलीच पाहिजे आणि ती शुद्धीवर येणार. ओके, तू नको काळजी करूस, मी आलोच. हॅलो. नाही, काही नाही, सहज फोन केला. सगळं ठीक आहे ना? काय झालं मानसी, काही प्रॉब्लेम आहे का? ताई कोमात गेलीये. काय? तिची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. अरे बापरे. मी काय करू? नाही, तू थांब, मी आत्ता येतो तिकडे. आत्ताच्या आत्ता मी तिकडे येतो. हा, नाही नको. आम्हीच आता इथे फार वेळ थांबणार नाही. मी आजी आजोबांना घेऊन ताईच्या सासरी जातीये. तिथे बरं वाटेल त्यांना. ओके. आजोबांना चक्कर सुद्धा आली. अरे बापरे. हे बघ मानसी, एक गोष्ट लक्षात ठेव. तुला काहीही लागलं, कधीही लागलं तर मला प्लीज फोन कर. हा, प्लीज डोंट हेजिटेट, प्लीज. आय नो तुला हे सगळं खूप ऑड वाटतंय, पण मानसी, मदत ही मदत असते. ती करण्यासाठी किंवा ती स्वीकारण्यासाठी कुठलं नातं असायलाच पाहिजे असं नाहीये. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय? नक्की करेन मी फोन. हा, एक्झॅक्टली, प्लीज. मी आता फोन कट करते. मी जरा घाईते. हो. आणि मानसी, तिचं सासर. हॅलो. थँक्यू सो मच डॉक्टर. टेक केअर मिस्टर विक्रांत. सगळं ठीक आहे? हो, सगळं ठीक आहे आणि पल्स पण नॉर्मल आहे. बघू. ठीक आहे, मला अपडेट करत राहा. हो, नक्की. आत्या. हा, ये मानसी, ये. काय ग बाळा, आजी आजोबा कसं? खूप मोठा धक्का बसलाय त्यांना. मी त्यांना विक्रांतच्या घरीच घेऊन जातीये. दॅट्स गुड. त्यांना तिथे सपोर्ट मिळेल. तूही लगेच निघ. आणि तूही म्हणे तिकडेच तयारी कर. नीट जेव वगैरे, थोडासा आराम कर, रेस्ट घे आणि मग संध्याकाळी 6-6:30 पर्यंत आलीस तरी चालेल. मी विकासला रिलीव्ह करेन.
आणि मी थोडीशी घरी जाऊन येईन. रात्री आम्ही दोघं जण इथे असूच मग. मानसी, आजी आजोबा कसे आहेत? बरे, मी सुद्धा आता निघते. मी आत्ताच मोनिकाला पाहून येतोय. मला तिची तब्येत मॉनिटर करत राहावी लागणार आहे. पण मग तुझ्या रेस्टचं काय? मानसी, मी रेस्टचा विचारही नाही करू शकत. तुम्ही आपसात ठरवून घ्या आणि घरी जाऊन या. ओके? फक्त येताना माझे कपडे घेऊन या. बाय. बहिणी, आमचं सगळ्यांचं जेवण झालंय. तुम्ही कधी जेवणार आहात? नको, बहिणी असं नका ना करू. माझी इच्छाच नाहीये. सारखा मोनिकाचा चेहरा डोळ्यासमोर येतोय बघ. हे बघा बाई, मोनिकाची आठवण कोणाला येत नाहीये, पण म्हणून असं न खाता कसं चालेल सांगा तुम्ही मला. अगं पण खरंच मला राहू दे, नको समजूस तिला गीता. नाही खाणार ती. लहान आहे का ती? अगं अलका, उद्या मोनिका तिच्या बाळाला घेऊन घरी आल्यानंतर त्या दोघांचं करण्यासाठी तुझ्या अंगामध्ये उत्साह पाहिजे, त्यासाठी अंगामध्ये शक्ती पाहिजे. हे समजत कसं नाही तुला? आता या वयात सक्ती करायची का तुझ्यावर? नाही खाणार, खरंच नाही खाणार. हे बघ गीता, हे सगळं समजून घ्यायची एक वेळ असते. ती अशी ठरवून येत नाही, आपोआप येते. आजी, बसा. मानसी, काय ग, काय झालं? आजोबा, तुम्ही प्रॉमिस केलं होतं ना? आजोबा, मानसी, काय झालंय ग? आजी, तू तरी नको रडूस ना. मानसी, काय झालं? काय सांगशील की नाही? ताई कोमात गेलीये. अहो अहो, असे रडून कसं चालेल? हं? आणि तुम्ही कशाला काळजी करता? आम्ही सगळे आहोत ना. सगळं ठीक होईल. हे बघ मानसी, आजी आजोबा, या घरात कुणाच्याही आजारपणामुळे हे घर कधी आजारी पडलं नाही. आणि जेव्हा कधी या घरातलं कोणी माणूस हॉस्पिटलमध्ये गेलं, ते फार दिवस तिथे नाही राहिलं, त्याला लगेच डिस्चार्ज मिळाला. बरं झालं ते. आता सुद्धा तुम्हाला सांगतो, मोनिका लवकरात लवकर बरी होईल. काळजी करू नका तुम्ही. मानसी, तुम्ही काही खाल्लंय का? नाही, म्हणजे अगं, असं उपाशी राहून कसं चालेल? लढण्यासाठी ताकद तर हवी ना अंगात. तुम्ही बसा, मी पाठवते तुम्हाला. तुम्ही हातपाय तोंड धुवून घ्या. मानसी, आजोबा, आजी, चला.
सारिका बाळ ठीक आहे ना? मस्त मजेत, अगदी उत्तम. बघा ना तुम्ही. आलेच मी. आलेले काय झालं? काय झालं रलायला? आईची आठवण आली. बरं नाही की नाही म्हणून झोपली आई. नो सारिका, रडायचं नाही. आत्ता थोड्या वेळापूर्वीच हिने जन्म घेतला. दुःख म्हणजे काय हे माहिती सुद्धा नाहीये. तिच्या समोर आपण रडायचं का? नाही रडायचं. सगळं कळतं हल्लीच्या बाळांना. कळतं की नाही? तिच्यावर फक्त आनंदाचे संस्कार झाले पाहिजे. फक्त आनंदाचे. हो की नाही? हे बघ मावशी कशी करते बघ. मावशीला सांग तू खूप छान हसतेस, छान हसतेस. आम्हाला हसून दाखव, हसून दाखव. जा मावशीला सांग. तर मी पण शांत झाली. तू का लढतीयेस? That's better. सर तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात. आतापर्यंत एक डॉक्टर म्हणून तुम्ही किती स्ट्रॉंग आहात ना हे पाहिलंय मी. पण आज तुमची वाईफ सिरियस असताना सुद्धा तुम्ही बोल मानसी. ताई कशी आहे? म्हणावी तशी डेव्हलपमेंट नाहीये. तू ठीक आहेस? बरं ऐक, शांत राहा. मी निघतेच आहे. तुझे कपडे घेऊन येते. यू बी कूल. आलेस ना? विक्रांत, आय एम ओके मानसी. ये तू. बाय. मानसी. सलील, तू इथे? हो, मी ऍक्च्युली हॉस्पिटलला गेलो होतो. मग तिकडनं मी इथला पत्ता घेतला आणि इकडे आलो. म्हणलं तुला आता मदत नकोय सलील. सलील, मी तुला सांगितलं होतं ना, मला मदत लागली की मी स्वतःहून फोन करेन. का? अगं पण मी प्लीज ट्राय टू अंडरस्टँड.